उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. उन्हाळा म्हटलं की वाळवणीचे पदार्थ आलेच. उन्हाळ्यात सांडगे, लोणची, पापड, शेवया या वर्षभर टिकणाऱ्या पदार्थ आपण बनवत असतो. त्यातीलच एक पदार्थ आपण आज बनवणार आहोत. ती म्हणजे तांदळाची कुरडई. ही कुरडई बनवण्यासाठी मी तांदूळ न भिजवता फक्त तांदूळ पिठापासून ही कुरडई बनवली आहे. तांदूळ न भिजवता ही कुरडई बनवलेली आहे. तरीही ही कुरडई एकदम पांढरी शुभ्र, दुप्पट तिप्पट फुलणारी अशी झालेली आहे. कोणताही पसारा न करता, पूर्वतयारी न करता ही कुरडई एकदम छान होते. नमस्कार, टेस्टी किचनमध्ये मी स्वाती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. अचूक प्रमाणासह एकदम सोप्या पद्धतीने मी ही कुरडई बनवलेली आहे. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. हे पीठ मी रेडीमेड घेतलेलं आहे. तुम्ही घरी तांदूळ दळून त्याचंही पीठ तुम्ही घेऊ शकता. फक्त आपल्याला तांदळाचं पीठ एकदम बारीक असं दळून घ्यायचं आहे. हे पीठ जर तुम्ही घरी बनवणार असाल तर याला भिजवण्याची वगैरे अजिबात गरज नाही. पण हे पीठ करण्यासाठी आपल्याला जुनाच तांदूळ वापरायचा आहे. नवीन तांदूळ अजिबात घ्यायचं नाही. आता हे वजनी प्रमाणात पीठ म्हणाल तर हे पीठ 1/2 किलो आहे. आता या पिठासाठी मी इथे 5 ग्रॅम पापड खार घेतलेला आहे. चमच्याने म्हणाल तर पोहे खाण्याच्या चमच्याने हे अर्धा चमचा पापड खार आहे आणि चवीनुसार मीठ. त्याचबरोबर तांदळाच्या दुप्पट आपल्याला इथे पाणी लागणार आहे. ही कुरडई आपण तांदूळ न भिजवता एकदम झटपट करणार आहोत. त्यामुळे मी इथे पापड खार वापरलेला आहे. या पापड खारमुळेच आपली कुरडई दुप्पट तिप्पट फुलणारी अशी होते. या वाटीने मी तांदूळ पीठ घेतलेलं आहे. आता याच वाटीने पिठाच्या दुप्पट मी पाणी घेणार आहे. या इथे मी 2 वाटी तांदूळ पीठ घेतलेलं आहे. त्यासाठी मी कढईमध्ये 4 वाटी पाणी घालून घेते. घरातील कोणतंही एक भांडं सेट करायचं आहे आणि त्या भांड्यानेच आपल्याला सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे. मी इथे वाटीने घेतलेलं आहे. तुम्ही डब्याने किंवा पातेल्यानेही हे मोजून घेऊ शकता. आता या पाण्यामध्ये मी पापड खार आणि मीठ घालून घेते. मिठाचं प्रमाण नेहमीच्या पदार्थांपेक्षा थोडं कमी ठेवायचं आहे. कारण वाळवणीचे पदार्थ वाळवल्यानंतर थोडे खारट होतात. त्यामुळे मिठाचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं आहे. आता याला छान मिक्स करून घेऊयात आणि या पाण्याला एक छान उकळी काढून घेऊयात. या इथे पाण्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे. पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. आता गॅस मंद करायचा आहे आणि यामध्ये असं थोडं थोडं पीठ घालून याला एकसारखं असं घोटून घ्यायचं आहे. यातील सर्व गुठळ्या आपल्याला मोडून घेऊन याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही. मंद गॅसवरतीच हे सर्व करून घ्यायचं आहे. असं एकसारखं हलवून यातील आपल्याला सर्व गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत. जरी एखादी गुठळी राहिली तरी घाबरू नका. पुढे आपण एक प्रोसेस करणार आहे. त्यामध्ये सर्व गुठळ्या आपल्या मोडून जातील. पण जास्तीत जास्त गुठळ्या इथेच मोडण्याचे आपल्याला प्रयत्न करायचा आहे. यातील सर्व गुठळ्या मोडून मी हे छान पीठ घोटून घेतलेलं आहे. आता यावरती मी परात झाकते आणि हे पीठ 10 मिनटं मंद गॅसवरती वाफवून घेते. या इथे आपल्याला गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायचं नाही. मंद गॅसवरतीच हे पीठ आपल्याला छान 10 मिनटं वाफवून घ्यायचं आहे. 10 मिनटं झालेली आहेत. आपण परात काढून घेऊया आणि हे पीठ परत एकदा छान हलवून घेऊया. या इथे तुम्ही बघू शकता आपलं पीठ छान वाफवलं गेलेलं आहे. याचा कलर चेंज झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता याला परत एकदा हलवून घेऊया. हे आपलं कुरडईचं पीठ तयार झालेलं आहे. पण यात एखादी जरी गुठळी असेल तर आपली कुरडई व्यवस्थित पडणार नाही. त्यासाठी आपण या इथे एक स्टेप करणार आहोत. त्यासाठी आपल्याला एक सुती कापड घ्यायचं आहे आणि ते पाण्यातून आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. पाण्यात भिजवल्यानंतर याला थोडं पिळून घ्यायचं आहे. पूर्णपणे न पिळता थोडंच याला पिळून घ्यायचं आहे. आता यावरती हे पीठ काढून घ्यायचं आहे आणि या पिठाला छान मळून घ्यायचं आहे. गरम पीठ असल्यामुळे याला आपण हात लावू शकणार नाही. त्यामुळे आपल्याला भिजवलेल्या कापडावरती हे घालायचं आहे आणि याला असं छान मळून घ्यायचं आहे. असं मळल्यामुळे यातील सर्व गुठळ्या या ठिकाणी मोडल्या जातील. हे पीठ तुम्ही ताटामध्ये किंवा परातीमध्ये घेऊन एका तांब्यानेही छान मळून घेऊ शकता. पण त्यामुळे तांब्याला सर्व पीठ चिकटलं जातं. असं ओल्या कापडामध्ये घेतल्यामुळे हाताला चटके बसत नाहीत. त्याचबरोबर ओलं कापड असल्यामुळे हे पीठ या कापडालाही चिटकत नाही आणि आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं मळता येतं. तुम्ही बघू शकता या इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे. एकदम सॉफ्ट असं आपलं पीठ या इथे मळले गेलेलं आहे. यामध्ये एकही गुठळी राहिलेली नाही. आता हे कुरडईसाठीचं पीठ आपलं
तयार झालेला आहे. आता आपण कुरडई घालायला घेऊया. त्यासाठी मी इथे आपला चकलीचा जो साचा असतो तो घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी शेवसाठी ज्या 2 प्लेटा येतात त्यातील एक मोठं प्लेट घेतलेलं आहे ते यामध्ये घातलेलं आहे. आता हे पीठ आपल्या साच्याला चिटकू नये यासाठी मी याला आतून सर्व बाजूने पाणी लावून घेते. असं पाणी लावल्यामुळे हे पीठ आपल्या साच्याला अजिबात चिटकत नाही. आता यातील आपण थोडं पीठ घेऊया आणि त्याचा असा गोळा करून या साच्यामध्ये आपण दाबून भरून घेऊया. या साच्यामध्ये आपण ज्यावेळी पीठ भरतो त्यावेळी याला दाबून दाबून भरायचं आहे, कारण यामध्ये जर एअर राहिलं तर आपली कुरडईमध्ये तुटू शकते, त्याचबरोबर कुरडई व्यवस्थित होणार नाही. आता हे साचा मी भरून घेतलेला आहे. आता याची कुरडई घालून घेऊया. त्यासाठी मी इथे प्लास्टिक शीट अंथरून घेतलेली आहे. यावरती मी कुरडई घालून घेते. कुरडई आपण ज्यावेळी घालतो त्यावेळी एक पूर्ण फेरी गोल घ्यायची आहे आणि दुसरी फेरी आपल्याला त्या कुरडईवरती सोडून घ्यायची आहे. या पद्धतीने सर्व कुरडई आपण घालून घेऊयात. या इथे तुम्ही बघू शकता एक पूर्ण राऊंड घेतलेला आहे आणि दुसरा राऊंड मी या कुरडईच्या वरती सोडलेला आहे. आपलं पीठ छान तयार झालेलं आहे, त्यामुळे कुरडईही छान पडत आहे, तुम्ही बघू शकता. याचप्रमाणे मी सर्व कुरडई घालून घेतलेली आहेत. या इथे तुम्ही बघू शकता आपली कुरडई किती छान तयार झालेली आहेत. आता ही कुरडई मी कडक उन्हामध्ये 3 दिवस वाळवून घेणार आहे. ज्या दिवशी आपण कुरडई घालतो त्या दिवशी त्याला दिवसभर तसंच ठेवायचं आहे आणि संध्याकाळी त्याला पलटून घ्यायचं आहे आणि पलटल्यानंतर ही कुरडई आपल्याला 2 ते 3 दिवस कडक उन्हामध्ये छान वाळवून घ्यायची आहे. आता मी 3 दिवसानंतर ही कुरडई तुम्हाला दाखवते. 3 दिवस झालेले आहेत. मी कुरडई छान कडकडीत उन्हामध्ये 3 दिवस वाळवून घेतलेली आहेत. तुम्ही बघू शकता आपली कुरडई किती छान अशी तयार झालेली आहे. यातील एकही कुरडई आपली मोडलेली नाही. आता ही तयार कुरडई मी तुम्हाला तळून दाखवते. त्यासाठी कढईमध्ये मी तेल आधीच गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर गॅसची फ्लेम मंद करायची आहे आणि त्यामध्ये कुरडई सोडून आपल्याला ही कुरडई दोन्ही बाजूने छान तळून घ्यायची आहे. जर तेल कमी गरम असेल तर ही कुरडई आपली छान तळली जाणार नाही, त्याचबरोबर ती तेलकटही होईल. त्यामुळे कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि ही कुरडई दोन्ही बाजूने आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता आपली कुरडई किती छान फुललेली आहे, त्याचबरोबर ती पांढरी शुभ्रही झालेली आहे. याचप्रमाणे मी दुसरी ही कुरडई तळून घेते. ही कुरडई मी तळून घेत आहे. तोपर्यंत तुम्ही टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बाजूचं बेल आयकॉन हे दाबा, त्यामुळे माझी रेसिपी जेव्हा अपलोड होईल त्याचं सगळ्यात पहिला नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. रेसिपी आवडत असतील तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. ही मी कुरडई तळून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता किती पांढरी शुभ्र अशी ही कुरडई आपली तयार झालेली आहे. त्याचबरोबर ही एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी झालेली आहे. कोणताही पसारा न करता ही आपण कुरडई झटपट बनवलेली आहे. दुप्पट ते तिप्पट फुलणारी आपली कुरडई तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता. हे प्रमाण वापरून तुम्ही ही कुरडई बनवा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, टुमटुमीत राहा. बाय बाय.